ती राहू आहे. जे तुमच्या जेवणामध्ये जेव्हा मिसळते, तेव्हा तुमच्या त्या एक्स्पेक्टेशन्स म्हणजे तुमच्या ज्या अपेक्षा ज्या आहेत त्या खूप उंच करते. त्याचा खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावर प्रभाव दिसतो. जेव्हा तुम्ही ते हाताने हे पंचतत्व आहेत ना सर, ह्या पंचतत्वाने जेव्हा तुम्ही ते जेवण ग्रहण करता, तेव्हा त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं, तर बघा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर किती छान बरोबर. कल्याणमधनं एका महिलेनी प्रश्न विचारलाय. तिचं म्हणणं असं आहे, की आमच्या घरात जेवण बनवताना आणि जेवताना सतत वाद होत राहतात आणि आमच्या घरातली लोकं सतत आजारी पडत राहतात. ही निगेटिव्हिटी इथे कुठे काही संबंध जोडते? बिलकुल. त्याला अनेक कारणं असू शकतात. ज्या वातावरणामध्ये तुम्ही स्वयंपाक बनवताय, त्याचा खूप मोठा परिणाम तुमच्या परिवारावर होत असतो. तुम्ही जेवण बनवताना कुठे बनवताय, कसं बनवताय, शेजारी काय आहे, ह्या सगळ्यांचा प्रभाव होत राहतो आणि जेव्हा तुम्ही ते ग्रहण करता, तर तुमचा एक भाग बनतो तो. तर जेवण हे खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरं असं आहे, की ह्या 2 विरुद्ध दिशा जेव्हा समोरासमोर येतात, त्याचा परिणाम तुमच्या जेवणावर होतो आणि हा परिणाम तुमच्या घरातल्या लोकांवर आजारपण, तुमच्या बोलण्यामध्ये समन्वय, संतुलन राहत नाही, तुमच्या संबंध आणि रिलेशन्समध्ये पण इश्यूज राहतात. हे सगळे त्याचे परिणाम अनुभवायला बघायला मिळाले. जेवणावरूनच प्रश्न निघाला तर अजून एक उपप्रश्न विचारतो. एकदा एका लहान मुलांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी एका पॅरेंटना कन्सल्टिंग करताना सांगितलं होतं, मुलाला जेवण भरवताना टीव्ही दाखवू नका, कारण की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. म्हणजे आपण जर जेवत असू तर पूर्ण जेवण एकाग्रतेने जेवलो तर त्याचा शरीराला किती फायदा होतो, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जेवताना तोंड कोणत्या दिशेला असावं? खूप चांगला प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे, की जेवताना टीव्ही बघू नये. खूप खरं आहे. घरामध्ये किंवा कुठेही बसून जेवतो, तेव्हा ही जी रूम आहे, ह्याला आपण जॉमेट्री म्हणतो आणि त्याचा एक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर होतो. दुसरा, इथे असलेली स्पंदनं, ऊर्जा, प्रकाश आणि कंपन ह्याचा प्रभाव तुमच्यावर सतत होत राहतो. जेवण हे तर आपण डायरेक्ट इनटेक करतोय, म्हणजे त्याला आपल्या शरीराचा एक भाग आपण बनवतो. टीव्हीची स्पंदनं जेव्हा असतात, त्या टीव्हीच्या स्पंदनातून निघणारी जी काही ऊर्जा असते, ती राहू आहे. जे तुमच्या जेवणामध्ये जेव्हा मिसळते, तेव्हा तुमच्या त्या एक्स्पेक्टेशन्स म्हणजे तुमच्या ज्या अपेक्षा ज्या आहेत, त्या खूप उंच करते. त्याचा खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावर प्रभाव दिसतो. जेव्हा तुम्ही ते हाताने हे पंचतत्व आहेत ना सर, ह्या पंचतत्वाने जेव्हा तुम्ही ते जेवण ग्रहण करता, तेव्हा त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं, तर बघा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर किती छान बरोबर.